दोन्ही पहिला संघाचे ओव्हर. अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी येथील कृपया विनंती असेल गांधी सिटी बी संघाच्या एक अतिरिक्त खेळाडूंना आणि यवतमाळ संघाच्या एक अतिरिक्त खेळाडूंना, त्याशिवाय पंचांना विनंती असेल की सामना सुरू करायचा नाहीये. टीम से विनंती है कि एक एक प्लेयर ट्रेन के कमेंट्री बॉक्स की ओर भेजा जाए. स्वप्निल प्रफुल्ल स्ट्राइक लेते हुए अपनी टीम की ओर से, वर्धा टीम की ओर से. पंचांना विनंती, सामना सुरू करायचा आहे. सोहेल भाई वो उधर उधर. इनके साथ में वाइट का 11 की ओर से वाइट का पहला रन. वर्धा टीम को एक अतिरिक्त रन के साथ में स्कोर 1 रन. पहली गेंद लेके तैयार. और यहाँ पे दोनों टीम ने जो समझदारी के साथ में निर्णय लिया और कोऑपरेट किया, मैं उनका धन्यवाद देता हूं. प्रफुल्ल तैयार पहले और रनिंग विकेट. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के पास में और इसी के साथ में स्कोर 1 रन के साथ में स्कोर बढ़ता. पहली 2 रन. स्ट्राइक पे स्वप्निल जो कि पहली गेंद खेलने के लिए तैयार. मारने पूरी तरह बीट और दूसरा रन दौड़ पड़े और इसी हाथ में एकदम क्लोज डिसीजन. स्वप्निल अपना विकेट कमा चुके हैं. रनों की कोई जरूरत नहीं थी, सीधा बॉल प्लेयर के हाथ में थी. बढ़िया फुर्ती दिखाते हुए 11 टीम ने पहला विकेट झटका यहाँ पे और खामियाजा वर्धा टीम को पहली विकेट कमाया उन्होंने. स्कोर अभी भी 3 रन, 1 विकेट के नुकसान पे स्वप्निल के रूप में विकेट पवेलियन में आती. तीन रन, 1 विकेट के नुकसान पे वर्धा टीम द्वारा. अगले बैट्समैन साहिल. स्वप्निल की थोड़ी सी गलती जिसका नुकसान उन्होंने विकेट के रूप में खामियाजा भुगतना पड़ा वर्धा टीम को. पहली विकेट वर्धा टीम की, 3 रन की नुकसान विकेट रन के ऊपर 1 विकेट. 3 रनों पे पहली विकेट कमाया वर्धा टीम ने. बढ़िया फुर्ती दिखा. साहिल अगली गेंद खेलने के लिए तैयार. पहली गेंद खेलने के लिए तैयार. बढ़िया शॉट. एक सिंगल से 4 रन स्कोर बढ़ता हुआ. 1 विकेट के नुकसान पे वर्धा टीम की. गांधी सिटी है, बनाना वॉरियर्स जलगांव, दोनों टीम से रिक्वेस्ट है कि वेरिफिकेशन के लिए 1 राउंड के पहुंचे. पहुंचे वेरिफिकेशन के लिए. स्कोर अभी भी बहुत बढ़िया गेंद, पूरी तरह से बीट हुआ है साहिल.
बढ़िया गेंदबाजी का नमूना पेश करते हुए यारा। बढ़िया पहला ओवर समाप्त किया उन्होंने। गांधी सिटी ग्रीन रेवोल्यूशन एग्रीटेक वर्धा GRA और बनाना एक्सप्रेस प्लस हे ब्लास्टर जलगांव आधुनिक वेरिफिकेशन शक्तिशाली के लिए जैविक जल्द से उत्पादक जल्द आहे। एक्सप्रेस एक वापर राउंड पे केल्याने तत्काळ लक्षणीय पवेलियन में बदल पहुंचे। आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते। अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न स्कोर अभी मिळते। भी फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते। भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस। बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस। ग्रीन रेवोल्यूशन एग्रीटेक GRA टीम दुसरी आहे ना, ते काल टीम दुसरी होती तुमची, तो दोघी टीमाला पाहिजे ना वेरिफिकेशन। बोलून घ्या। दूसरे ओवर की पहली गेंद लेके तैयार। बहुत ही बढ़िया गेंद और उतनी ही जबरदस्त सम्मान करते बैट्समैन ने, साहिल ने कोई गलती नहीं किया, बढ़िया प्लेसमेंट करते वापस गेंद जाने दिया बॉलर के पास में, बढ़िया सम्मान किया और जितनी जबरदस्त गेंद थी उतनी जबरदस्त बैटिंग का नमूना पेश करते हुए यहाँ पे यारा टीम दूसरे ओवर की दूसरी गेंद लेके तैयार और बढ़िया गेंदबाजी का नमूना वापस पेश। बहुत ही जबरदस्त फील्डिंग यारा के द्वारा। स्कोर बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पे। दूसरे ओवर की तीसरी गेंद लेके तैयार नीलेश, काफी बढ़िया गेंद है, 2 गेंद डाला उन्होंने। प्रफुल्ल को अगली गेंद डालने के लिए तैयार नीलेश। बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद। रन चुराना चाहते थे प्रफुल्ल, रन हो सकता था। साहिल अगर पहले से तैयार होते तो रन हो सकता था, पर कोई गड़बड़ नहीं। अभी वर्धा टीम को पहला विकेट रनआउट के तौर पे उन्होंने नुकसान केस में पहली गंवा चुके हैं। स्कोर अभी भी 5 रन पे। नीलेश चांद्रकर बहुत ही बढ़िया गेंद, थोड़ी सी लेग टाइम पे जाती हुई वाइड करार दिया एम्पायर द्वारा। काफी बढ़िया बेहतरीन एम्पायरिंग का नमूना पेश कर 2 एम्पायर। स्कोर अभी 6 रन। बढ़िया बढ़िया निकाला इन्होंने, प्रफुल्ल ने गेंद जाने दिया और 1 रन के साथ में संतोष करना पड़ा प्रफुल्ल को। हाँ दे देना उनको, यहाँ कोई होगा तो उनको दे देना। बहुत ही बढ़िया गेंद थी, एकदम बैट के निचले हिस्से में लगती हुई गेंद, पूरी तरह से बीट है। दूसरे ओवर की शायद अंतिम पड़ाव के आखिरी गेंद लेके तैयार। बहुत बड़ी गेंद, पूरी तरह से बीट हुए थे। देखना है रन है कि नहीं है। रनआउट के थोड़े से चांस से आगे बहुत ही बढ़िया फील्डिंग का नमूना पेश करते हुए जा रहा और इसी साथ में दूसरे ओवर की समाप्ति। जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते। ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट।
भरघोस पिकाच्या स्कोर उत्पन्नासाठी स्कोर आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. स्कोर ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले मेरे साथी कमेंट रिक्वेस्ट है स्कोर बोला गया है. न्यूट्रिएंट आहे जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. स्कोर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये 11 टीम की ओर से विविध सूक्ष्म पोषक तीसरा ओवर डालने के लिए समावेश तैयार असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट निश्वर चौहान. जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न निश्वर येईल टाईट. नागपुर में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड उन्होंने आजच प्राप्त किया था. वापरा GRA चे बढ़िया इलाइट. बैटिंग करते हैं मिक्स ऑलराउंडर के रूप में मायक्रोन्यूट्रिएंट प्रदर्शन म्हणजे निश्वर द्वारा. GRA चे इलाइट. तीसरे ओवर की पहली गेंद लेके तैयार साहिल को. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट बहुत ही बढ़िया गेंद और उतनी बैटिंग के साथ में निकाल दिया ने. एक रनों के साथ में कोई रोक नहीं सकता है. 11 का स्कोर बढ़ते हुए मेरे साथी कमेंटेटर से रिक्वेस्ट है स्कोर बताया जाए. बहुत बढ़िया गेंद और थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद ऑफ साइड से एम्पायर ने सही डिसीजन देते हुए वाइड करार दिया. निश्वर बहुत बढ़िया सटीक गेंदबाजी करते हुए बहुत बढ़िया पूरी तरह से बीट किया वापस निश्वर ने. कमेंट्री बॉक्स है स्कोर बताया जाए. सेकंड माइक निश्वर वापस थोड़ी सी लेग साइड पे डालती हुई गेंद. कोई संकोच नहीं एम्पायर के इसमें वाइड करार देते हुए अपनी तीसरे ओवर की 2 वाइड डाला है निश्वर ने. सटीक गेंदबाजी कर रहे हैं नीलेश चांदुरकर सेकंड माइक कमेंटेटर. नीलेश चांदुरकर कमेंटेटर पे कोई है नहीं क्या स्कोर बोलने के लिए. सेकंड माइक नहीं वहां पे कोई देखा चेक कराया है. 2 और 3 बॉल के समाप्ति पर 12 रन. आप निकाला क्या उसने. बहुत बढ़िया शॉट सीधा सीधा जाते हैं. बहुत ही उतनी जबरदस्त फील्डिंग और तीसरा ओवर चालू है यहाँ पे. स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पे. निश्वर अगले गेंद डालने के लिए तैयार और थोड़ी वापस लेग साइड के बाहर जाती हुई गेंद. शायद नो बॉल दिया इधर लेग एम्पायर ने और वाइड भी गेंद थी. नो बॉल दिया. फ्री हिट है. स्कोर बढ़ता हुआ 14 रन. फ्री हिट प्रफुल्ल जो कि सामना करेंगे निश्वर का. फ्री हिट का कितना यूज करते हैं उपयोग करते हैं. निश्वर थोड़ा सा वाइड चेक करे जाए तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नमूना पेश करते हुए निश्वर प्रफुल्ल को. और बहुत ही बढ़िया शॉट मारा है प्रफुल्ल ने. पन प्लेयर वहां मौजूद 2 प्लेयर है. दूसरा रन लेना चाहते थे पन कोई रनों की दरकार नहीं यहाँ पे. स्कोर बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पे. काफी लंबा ओवर. 3 वाइड 2 वाइड और 1 नो. फ्री हिट का पूरा फायदा नहीं उठाया प्रफुल्ल ने. तीसरे ओवर की अगली गेंद लेके तैयार निश्वर और काफी लगा के गिर गई. इस टाइम के बहुत ही क्लोज डिसीजन था. ऐसा नजदीक से गई गेंद इस टाइम को छूते हुए. बहुत ही बढ़िया ओवर समाप्त किया निश्वर ने. 3 ओवर 15 रन. झाडांची जोमदार वाढ होते
अन्न एक खते विकेट. व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व तीन फांद्यांची ओव्हर, वाढ भरपूर 15 रन, प्रमाणात एक विकेट के फळांमध्ये नुकसान पे. रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA एक्सप्रेस प्लस. मेरे साथी कमेंटेटर से रिक्वेस्ट है आगे की कमेंट्री करने के लिए. नीलेश चांद्रकर कमेंटेटर कहाँ है? नहीं है. कमेंटेटर जहां कहीं भी हो कृपया पवेलियन पे आए. और नीलेश चांद्रकर से भी रिक्वेस्ट है बोलने से ज्यादा काम पे ध्यान दिया जाए. चौथे ओवर की पहली गेंद लेके तैयार. और बढ़िया गेंद थी और सीधा बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ही बढ़िया शॉट साहिल लारा. नीलेश नीलेश ओए चांदूकर मिनी चांदूकर को बोलना कमेंट्री के लिए. चल जल्दी जल्दी उधर जल्दी इधर थोड़ी देर के बाद खाना खाता है अब तक. अरे उसके बाद प्रदर्शन ही ऐसा किया ना आ जा तिथं जाऊन बस तिथून कमेंट्री कर. तिथं जा तिथं स्कोर सांगायचं. ये बहुत बढ़िया शॉट 4 रनों के लिए. एक साइड पे खेला हुआ है शॉट. साइड करने शॉट बहुत बहुत बढ़िया शॉट बल्लेबाज द्वारा. बहुत बढ़िया गेम यहाँ पर. एक लेग साइड पर शॉट खेल. साहिल लारा. बड़ी ये एक बहुत बढ़िया. यहाँ पे बहुत ही बढ़िया विकेट वर्धा टीम के लिए. बहुत ही खतरनाक प्लेयर ने जितनी समझ प्रशंसा की जाए उतनी कम. समाप्ति के बाद 26 रन 2 विकेट के नुकसान पर. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. त्वरित पसरतात. 4 ओव्हर के बाद कृषी
रसायने 26 रन, 2 बरोबर विकेट यांची के नुकसान. कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. हॅलो. आता बी New ग्राउंडवर batsman जे मॅच झाली, जे बी ग्राउंडवर मॅच झाली होती त्याच्यामध्ये प्रवीण मालेकर यांनी सौरव. सुंदर बॅटिंग केली आणि 50 मारली आहे. बॅट्समन पवन सौरव. मालेकर. तर मी मय्यर साहेब, प्रवीण भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. स्ट्राइकर बॅट्समन. स्ट्राइक पर साहिल. तर मी मय्यर साहेबांना विनंती करतो की बहुत मालेकर बढ़िया यांना शॉट. मॅन ऑफ द मॅच द्यावं. बहुत और लगातार दूसरा विकेट. आणि टीम तसं रोख हैट्रिक पर. रक्कम यवतमाळ 1100 टीम रुपये. हैट्रिक पर. से गेंदबाजी करती हुई यवतमाळ की टीम हैट्रिक पर. त्यांनी 18 बॉलामध्ये 50 मारली होती. यवतमाळची टीम को 2 अभिनंदन बॉल पे पवन. 2. 18 बॉलामध्ये 50 मारली होती पवननी. लगातार दूसरा विकेट यवतमाळ की टीम के लिए. हैट्रिक पर यवतमाळ टीम. बहुत बहुत बढ़िया गेंदबाजी कर रही है. यहाँ से अगर 75 से 80 का स्कोर बनाना होगा तो एक पार्टनरशिप होना है गांधी सिटी को. गांधी सिटी सिटी ए को एक पार्टनरशिप बिल्ड करनी है. यहाँ से कुछ करना है तो हैट्रिक पे थी यवतमाळ की टीम. अपील थी पर अंपायर का डिसीजन नॉट आउट. बहुत बढ़िया गेंदबाजी करती हुई यवतमाळ की टीम. 3 विकेट. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए 1 रन इस गेंद पर. गांधी सिटी ए द्वारा टाइम किया था, लॉन्ग ऑफ की तरफ खेला था. गांधी सिटी ए बढ़िया, बहुत बढ़िया शॉट. फुटबॉल थी उसको खेल दिया है लेग साइड की तरफ. 1 रन. ये बहुत बढ़िया शॉट पॉइंट की तरफ खेला हुआ, ऑफसाइड की तरफ खेला हुआ, माफ कीजिएगा. 2 रनों के लिए. गांधी सिटी है टीम को पार्टनरशिप बिल्ड करना होगा अगर यहाँ से 80 से 85 तक बनाना है. यवतमाळ की टीम बहुत बढ़िया गेंदबाजी करती हुई इस वक्त. बॉल टाकू दे आता. इकडेच आहे.
ये अच्छा शॉट लॉन्ग ऑन की तरफ, 1 रन के लिए। स्कोर दिसत नाही का युट्यूबवर? दिसते। ये बहुत बढ़िया गेंद, डंडा उड़ा दिया है रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने पिछले तत्काळ 2 ओवर लक्षणीय में बदल 3 विकेट, आढळतात व झाडांची जोमदार पिछले वाढ 7 होते. गेंदों में 3 अन्न, विकेट खते लेते व हुए सूक्ष्म यवतमाळ की टीम अन्नद्रव्यांच्या बहुत बढ़िया गेंदबाजी कार्यक्षमतेत वाढ करते हुए होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे हॅलो, एक्सप्रेस प्लस. गांधी सिटी आहे व्हेरिफिकेशन साठी या. गांधी सिटी आहे. GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व गांधी सिटी भागांवर आहे, त्वरित पसरतात. व्हेरिफिकेशन साठी शिवाय यावे। कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा ग्राउंड GRA ए चे मध्ये यावे fix नाव. गांधी सिटी आहे, इतर म्हणजे फक्त व्हेरिफिकेशन GRA चे साठी। fix नाव. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर गांधी करते. सिटी आहे भरघोस व्हेरिफिकेशन पिकाच्या साठी या. उत्पन्नासाठी गांधी सिटी आजच आहे. वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. दीपक शेळके. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए यवतमाळ की टीम। ये शॉट खेल दिया है ऑफसाइड की तरफ, बल्लेबाज गिर गए रन भागते हुए, सिर्फ 1 रन। बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए यवतमाळ की टीम। पिछले 8 गेंदों में 3 विकेट यवतमाळ के नाम। वीरूभाऊ शर्मा. वीरूभाऊ शर्मा कहाँ पे हो? वाईड एक अतिरिक्त धाव येते. धाव संख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 34 धावांवरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. याला लेजंड ज्युनियर संघाची अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडासा खराब चेंडू होता आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळ पाहायला मिळतोय मैदानावरती. थोडासा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू होता. आता मात्र थोडासा
मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या वरची कडा घेते चेंडू सरळ जातो आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि झेलबाद होत आहेत. आता मात्र आवश्यकता असेल अशा चांगल्या खेळीची. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये असेल आणि झेल होता. पुन्हा मोठा झटका. दोन हात रेट आहेत. लागतोय हा 34 धावेवरती 5वा झटका. वापिस 6वा झटका लागतोय. रोशन त्यात नाव नाहीये लिस्ट मध्ये. हादरा लागला तो गांधी बी संघाला. नवीन फलंदाज बघायचा आहे कोण असतो. हॅलो माईक चेक. एक अतिशय मोठा फटका. चेंडू आहे सीमारेषा पार. एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला आपल्याला मैदानावरती. एक खराब चेंडू. वाईट स्वरूपाचा हा चेंडू असेल. आता मात्र थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज. एक्केचाळीस धावांवर जाऊन पोहोचते धाव संख्या. एक यॉर्कर लेनचा चेंडू होता जगदीश यांचा. आता मात्र थोडासा सन्मान दिला या चेंडूवरती. निर्धाव चेंडू येतो आहे. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते जगदीश यांच्या माध्यमातून. दबाव पाहायला गांधी सिटी बी संघाच्या फलंदाजावरती. पुन्हा सज्ज असतील सौरभ. पुन्हा एक खराब चेंडू. पुन्हा वाईड चेंडू येतो आहे. धाव संख्या 42 धावांवर जाऊन पोहोचते. चेंडू जातोय सीमारेषा. धावसंख्या पोहोचतोय 48 धावांवरती.
धावा संख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 48 धावा. षटक समाप्त होत आहे. 6 षटक हॅलो. समाप्त होतात. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 48 धावा. 6 ओवर के बाद में 48 रन. इस बीच 48 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी. आता मात्र ऑन स्ट्राइक असतील फलंदाज. अगली गेंद डालने के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद. एक हात इस बार पडलाय 1 रन के लिए. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक धाव अर्जित करतात. आता मात्र ऑन स्ट्राइक येतील सौरभ. एक अतिशय चांगल्या प्रकारचे विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतात सौरभ आपल्याला मैदानावरती. अगली गेंद के लिए तैयार. खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या यूपीएल Offside जिल्हा दिशेने. प्रतिनिधी पेनक सर मैदानावर आले आहेत. त्यांचं मंडळातर्फे स्वागत आहे. सोबत बैतुले सर. हलक्या हाताने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. एक धाव मात्र अर्जित करतात. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. कार असेल बघितले. एक धाव जाऊन पोहोचते. 51 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी. आता मात्र सौरभ यांना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. जरा बघितलं तर 6 गडी बाद आहेत गांधी सिटी बी संघाचे. पुन्हा एका सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. सोडण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव येतोय. 7व्या प्रगती आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सतीश यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं षटक पाहायला मिळतंय मैदानावरती. मैदान 2 चे बी चे कोऑर्डिनेटर एक रिव्हर्स स्वीप श्री खेळला शेटे जातो. सर, चेंडू जातो सीमारेषेकडे. आपला चार्ज चेंडू जाईल घेताना. सीमारेषा पार. एक टप्पा चौकार. निश्चित 55 धावा. पुन्हा थोडासा फुल स्वरूपात षटक समाप्त होत आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली तर 56 धावा 6 गड्याच्या मध्ये गांधी सिटी बी संघ. आपण बघता अमरावती ॲग्रो डील्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 प्रीमियर लीग बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती असणार आहे. 3 आता मात्र मैदानावरती बॅट असेल. पुरेपूर फायदा घ्यावा लागेल सौरभ यांना. अतिशय ऑन सेट फलंदाज मैदानावरती आहेत सौरभ, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानावरती केली. आता मात्र संधी असेल बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातून सौरभ यांना. गोलंदाजी मार्कर सज्ज असतील गोलंदाज. आकाश ठाकरे होते गोलंदाज. अतिशय सखोल टप्प्यावरचा हा चेंडू होता.
सरळ हाताने खेळून काढलाय, मात्र सरळ चेंडू जातोय. आकाश यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. आठवं षटक आहे प्रगतीपथावरती. एक मोठा फटका, चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. सौरभ ऑन फायर. याच 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. पुन्हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता, आता मात्र वेध घेतोय तो शरीराचा. निर्धाव चेंडू येईल. 8वं षटक आहे प्रगतीपथावरती बॅटिंग पॉवर प्लेच्या. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. पुरेपूर फायदा घेताना सौरभ मैदानावरती. ऑन सेट फलंदाज आहेत. आता पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता चेंडू वर आला नाही आणि एक मात्र धावा अर्जित केल्या जात आहे. 8वं षटक. एक धाव मिळती आहे. जर बघितला तर थोडासा दबाव मात्र या षटकामध्ये गोलंदाजावर असेलच, कारण बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले जर बघितला तर सौरभ ऑनसेट फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. जर विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या लेजंड ज्युनियर संघाच्या गोलंदाजांकडून. एका घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता चेंडूवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव मात्र अर्जित करतायत. जर बघितलं एका धावेनेशी षटक समाप्त होत आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 65 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी संघ. आणि आता मात्र 9वं षटक बघायचं आहे कोण घेऊन येतील मैदानावरती. आपण बघतात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना मैदान खेळवला जात आहे. आणि काय दोन्ही बलाढ्य संघ आहेत. जर बघितलं तर यारा लेजंड ज्युनियर संघ गांधी सिटी बी गोलंदाजीचे पर्याय यारा लेजंड संघाकडे अतिशय चांगल्या प्रकारची उपलब्ध आहेत. आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती करतोय तो सौरभ, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत तरी मैदानावरती केली आहे. पुरेपूर प्रत्येक चेंडूचा फायदा घेण्याचा प्रयत्न सौरभ यांच्या फळीमधून होतोय. आता बघायचं 9वं षटक कोण घेऊन येतील मैदानावरती गोलंदाजी मार्कवर. सतीश असतील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा 9वं षटक घेऊन. आणि ऑन स्ट्राईक आता मात्र ऑन सेट फलंदाज असतील सौरभ, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र 9वं षटक असेल. सतीश पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर.
एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढला हलक्या हाताने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या रिजन मध्ये. सौरभ एका डावखुरे फलंदाज आहे आणि पुरेपूर फायदा घेताना प्रत्येक चेंडूचा. श्रीकांत आहेत ऑन स्ट्राईक. आता मात्र बघावं लागणार आहे सतीश कशा प्रकारची गोलंदाजी श्रीकांत यांना करतील, कारण नवीन फलंदाज आहे. 90 षटका शेवटचे काहीच चेंडू या डावातले शेष असतील. आता मात्र बघायचं कशा प्रकारची या फलंदाजी फटकेबाजी मैदानावरती श्रीकांत करतील. सज्ज असतील श्रीकांत. हलक्या हाताने खेळून काढाय, थोडस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रयत्न जरूर पुरेपूर झाला होता. अमोल यांचा संघाचे कर्णधार आहेत. काय पुरेपूर मैदानावरती झोकून देत आहेत स्वतःला. आणि आवश्यकता जर कारण जर बघितलं तर जेवढी आवश्यकता असते तेवढाच महत्वपूर्ण सहभाग असतो तो क्षेत्ररक्षणाचा. आणि त्याचं उदाहरण मैदानावरती दाखवताना संघाचे कर्णधार अमोल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मध्ये परिवर्तन होतं आणि निर्धाव चेंडू येतोय. सौरभ अतिशय नजर रोखून मैदानावरती खेळतायत सौरभ. आणि आवश्यकता सुद्धा आहे. जर बघितलं तर थोडासा दबाव असेल, कारण 90 षटक आहे, धावसंख्या एवढी झाली नाहीये. एक हलक्या हाताने खेळून काढलाय तो. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये माफी असावी, पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढलाय. अमोल त्या ठिकाणी संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून आपल्याला. आज मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल श्रीकांत यांना. एक अष्टपैलू खेळाडू आहेत गांधी सिटी बी संघाचे. सज्ज असतील सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक मोठा फटका पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र सरळ चेंडू होता, तर थोडासा सतीश पुन्हा एकदा असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक अतिशय हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये सीमा चौकार. डीजे 9 षटक समाप्त होत आहे. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 72 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी संघ. आणि काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सौरभ यांच्या फळीमधून. आणि आता मात्र काय फटका पाहायला मिळाला कव्हरच्या रिजन मध्ये. 72 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी संघ. फलंदाज असतील आकाश, गोलंदाज माफी असावी, गोलंदाज असतील आकाश. आणि आज मात्र थोडस आवश्यकता असेल या शेवटच्या षटकामध्ये सौरभ यांना अतिशय मोठ्या फटकेबाजीची. 72 धावा. यानंतरचा एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा, चेंडू जाईल सीमा रेषा पर षटकार. थँक्यू डीजे. या षटकारांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचते 78 धावांवरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते सौरभ यांच्या फळीमधून. पुन्हा एकदा सज्ज असतील सौरभ. पुन्हा मोठा फटका, पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार.
तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे। थँक्यू डीजे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 षटकार लगावतोय सौरभ. पुन्हा यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. एक टप्पा चौकार. धावा संख्या 88 धावा. पुन्हा तेवढा चांगल्या प्रकारचा हा फटका खेळला आहे सौरभ यांनी. आता मात्र एक धाव थोडीशी मिसफील होते. पुन्हा चौकार जातोय. धावा संख्या जवळ पोहोचते 92 धावांवरती. 92 धावा. शेवटचं षटक असायला प्रगतीपथावरती आणि 50 धावा पूर्ण होत आहेत सौरभ यांच्या. अभिनंदन असेल सौरभ यांचा 50 धावा पूर्ण. 50 धावा पूर्ण आहेत सौरभच्या. पुन्हा एक चांगला चेंडू रेषा पार चौकार. 4 धावा. थँक्यू. धावा संख्या जर बघितली तर 96 धावा आणि 54 धावांवर खेळतोय. 57 धावांवर खेळतोय सौरभ. पुन्हा एका थोडासा खराब चेंडू. वाईट स्वरूपाचा हा चेंडू. एक अतिरिक्त धाव येते. धावा संख्या 97 धावा. पुन्हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीजे. तुम्ही माणूस हायलाइट संख्या जर बघितली तर 101 धाव फलकावर गांधी सिटी बी संघाचे फलंदाज सौरभ यांच्या एक विस्फोटक फळीच्या ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक खोपडे एक्सप्रेस प्लस ग्राउंड सांभाळताना आधुनिक शक्तिशाली जैविक ग्राउंडचे उत्पादक आहे. चौकीदार एक्सप्रेसचा वापर डायमंड टीमचे केल्याने कर्णधार लक्षणीय बदल आढळतात व पण आता दुसऱ्या झाडांची भूमिकेत जोरदार वाढ होते. अन्न खते व चौकीदाराच्या सूक्ष्म भूमिकेत द्रव्यांच्या कार्यक्षमतेत म्हणजे वाढ कोणतीही होऊन भूमिका असो अधिक खोपडे उत्पादन साहेब होते. फुले व फांद्यांची अगदी वाढ मनापासून भरपूर पार प्रमाणात पाडतात. होऊन फळांमध्ये रूपांतर तत्परतेने पार पाडतात. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आपण जे आयोजन बघत आहे दोन्ही ग्राउंडवर एक्सप्रेस प्लस त्यात फक्त अनमोल GRA सॉरी चे एक्सप्रेस प्लस. अनमोल सहकार्य लाभले आहे ते पराग खोपडे यांचे. ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये आणि संतुलित जे प्रमाणात विविध आम्हाला सूक्ष्म पोषक आर्थिक घटकांचा सहकार्य लाभलेलं आहे समावेश किसान सीड्स असलेले कॉर्पोरेशन. उत्कृष्ट ज्या दर्जाचे 31 मॅच होणार आहे या प्रत्येक मॅचला 1100 रुपयाचं त्यांचं पिकाची immunity प्राइस आहे. वाढवते त्यानंतर आणि पिकास मॅन ऑफ द रोगमुक्त मॅच करते. प्रत्येक मॅच. त्यानंतर ज्यांनी जे वापरले इलाइट त्याला महत्वाचं उत्पन्न येईल एक काय? योगदान आहे ते किसान भरघोस सीड्स पिकाच्या उत्पन्नासाठी कृषीधन आजच सीड्स वापरा GRA चे इलाइट. जालना मिक्स यांचं एक पहिलं बक्षीस प्रथम पारितोषिक 61,000 मिळालेलं आहे. त्यानंतर श्री ॲग्रो एजन्सी, त्यानंतर बुस्टर, हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली क्रॉपकेअर जैविक ॲग्रीटेक, उत्पादक आहे. त्यानंतर रामदेव ट्रेडर्स वर्धा अमरावती, आढळतात ॲग्रीस्टार जेनेटिक यांचं एक तृतीय पारितोषिक, अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ नर्सिंग ॲग्रो एजन्सी अंजनगाव आणि बालाजी कृषी केंद्र धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसरं प्राइज आजच वापरा.
प्रगती कृषी सेवा केंद्र अमरावती, GRA फिक्स आदित्य ॲग्रो एजन्सी अमरावती, गायत्री कृषी सेवा केंद्र अमरावती, रामदेव ट्रेडर्स वर्धा, ग्रीन रिव्होल्यूशन, ज्यांच्या तुम्ही घरी बसून सामन्याचा आनंद घेताय असे ग्रीन रिव्होल्यूशन, त्वरित पसरतात. त्यानंतर कृषी रसायन शुभम बरोबर यांची कृषी केंद्र अमरावती, होत नाही, पण शुभम ॲग्रोटेक सॉरी, मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी त्यानंतर महत्वाचं एक स्टिकर म्हणजे फक्त GRA आम्हाला जे सहकार्य लाभलं आहे आनंद कृषी केंद्र बडनेरा, तसेच कृषी आनंद कृषी केंद्र टपटपीतपणा अमरावती, यामध्ये शुभम ॲग्रोटेकचे संचालक विरभू शर्मा, उगवणं जलद आणि एकसारखं राऊत होण्यास पार, मदत होते. भरघोस पिकांच्या शुभम उत्पन्नासाठी ॲग्रोटेक आजच के वापरा संचालक विरभू शर्मा. GRA लोगों को ज्यादा भरोसा मत करो विरभू, सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक विरभू बाद में लोगों की बातों में भरोसा मत करो, यहाँ पे कैसा माचिस की गाड़ी लगाने वाले बहुत है, और हमारे जो सहयोगी कमेंटेटर और एक धुआंधार गेंदबाजी जिन्होंने की थी कल, शिवाय वो हमारे बीच मौजूद है अभी विरभू शर्मा, प्रक्रिया होत नाही. और वो मेहमान नवाजी काफी करते हैं, उनकी जो आदत है मेहमान नवाजी की पानी लाओ खाना खिलाओ. GRA चे फिक्स नाव. अभी शायद मेरा अंदाजा ऐसा है कि वो खाना खाकर अभी ग्राउंड पर अभी स्टेज पर विराजमान हो गए हैं. हमारे सहयोगी अतुल मानकर सल्फर मिल के 12 सालों से 15 सालों से काम कर रहे हैं, काफी एक्सपीरियंस है वो. वर्धा टीमला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. आणि यवतमाळ टीम आपले बॅट्समन यानंतर परत 2 मॅच खेळायचे आहे. बॅटिंग आहे यवतमाळची आता. पराग कोबडे मॅच लावा लवकर. त्यानंतर आम्हाला बालाजी कृषी सेवा केंद्र दामणगाव, शुभम ॲग्रोटेक अमरावती, आदिनाथ कृषी केंद्र अमरावती, गोपाल कृषी केंद्र अमरावती, विदर्भ कृषी सेवा केंद्र अमरावती, विदर्भ ॲग्रो एजन्सी अमरावती, विदर्भ एजन्सी अमरावती, सी पेस्टिसाइड अमरावती, धरतीधन बीज भंडार अमरावती, प्रगती कृषी सेवा केंद्र अमरावती, साई कृषी केंद्र खल्लार. आणि आम्हाला जे महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे YouTube लाईव्ह, जे आपण घरी बसून पाहता आणि जे फ्लेक्स बॅनर आपण एक YouTube मार्फत जे पाहत आहे ते परिचित चांगले GRA, ग्रीन रिव्होल्यूशन, असिस्टंट जनरल मॅनेजर सांगोले सर आमच्या स्टेजवर आम्हाला उपस्थित आहे. यामध्ये त्यांचे सहकार्य आम्हाला 4 दिवस असतं. सूक्ष्म पोषक एक घटकांचा मातीशी नातं जुळलं अमरावती त्यांचं. लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे.
हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. बॉलिंग गेंदबाजी करने के लिए तैयार. बैट्समैन बॉल चेक करते हुए और इसी बीच मैच को शुरुआत. अंपायर इशारा. उसका बाप मैच हार गया ना, इसलिए बहुत टेंशन में है. वो कल आता नहीं बोले. इसी बीच मैच की पहली गेंद खेलना चाहते थे अमोल ठाकरे. खेलना चाहते थे जो यवतमाल टीम के कैप्टन है अमोल. और इसी बीच ये पहली गेंद, दूसरी इनिंग की पहली गेंद लेकर कोई रन संख्या नहीं है. 0 रन. पाटील साहेब म्हणत नका बसू. शुभानंद ॲग्रोटेकचे संचालक दिनेश भाऊ कळू यांचं हार्दिक स्वागत. काम आपला अतिशय व्यस्त वेळेतून त्यांनी टाइम काढला, याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. रनआउटची अपील, अंपायर डिसिजन नॉट आउट. त्याचप्रमाणे आमचे सहयोगी क्रांतिकुमार पाटील यांचं पण स्टेजवर आगमन, त्यांचं पण स्वागत. दिनेश भाऊ बोल, बसा बसा. अमरावती जिल्ह्याचे संत्र्याचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांना उसाचा रस पाजवून दे प्रवीण भाऊ. इसी पीछे गेंद अच्छी तरीके से खेला, देखना फील्ड होती नहीं है, उसके पीछे फील्डर फील्ड कर वापस किया बॉलर के पास. इसी के साथ 1 रन, बढ़ती हुई रन संख्या 2 रन. नाही 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 नाही, इथं न्यासाठी काहीच नाही आहे, द्यासाठी आम्ही सगळं घ्यासाठी आम्ही द्यासाठी काही नाही. ओ सही गेंद थी, रक्षात्मक ढंग से खेला, पॉइंट की तरफ धकेल के 1 रन लिया. इसी के साथ बढ़ती हुई रन संख्या 3 रन. अच्छी तरीके से खेला हुआ अपसेट की दिशा में ये शॉट, बाउंड्री के बाद 4 रन. इसी के साथ यवतमाल की बढ़ती हुई रन संख्या 7 रन और अपने कोटे का पहला और इनिंग का पहला चौका लगाते हुए
बॅट्समन नेम. ओ अच्छे तरह से बीट हुए. तुम्ही आले नाही ना साहेब, तुम्हाला किती म्हटलं मी, तुम्ही एक दिवस आले होते, मस्त खेळले होते ना. तुम्ही आले नाही ना. नाही ऐकू नागपूरची ऐकू आहे, नागपूरची बंद होती, इथं ऐकू येते. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी अमोल ठाकरे ने रशद में धन से खेला. रनआउट का चांस बन सकता है, लेकिन थ्रो अगर सही दिशा में सही तरीके से होता, डायरेक्ट हिट होती तो रनआउट का चांस बन सकता था. वर्धा अपना गांधी सिटी बी संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. इसी बीच फिर सिंगल रन निकाला सीधा लॉन्ग ऑफ के फील्डर की दिशा में. एक बॉल लेट. अमोल ठाकरे ऑन स्ट्राइक. बॉलर अच्छी गेंद घुमाकर खेलना चाहते थे. बल्ले और बॉल को कुछ संबंध नहीं. गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में. विकेट कीपर ने वापस की बॉलर के पास. बॉलर अपने बॉलिंग मार्च पर अपना रन तय करते हुए अपने अगले गेंद लेकर तैयार. ओ काफी अच्छी गेंद थी, फिर भी उसे घुमा के खेला है, लेकिन वहां पर फील्डर तैनात. एक रन के साथ संतुष्ट रहना पड़ेगा अमोल ठाकरे को. काफी अच्छी बैटिंग करते हैं अमोल ठाकरे. कल के मैच के मैन ऑफ द मैच रह चुके हैं वो. बर्फ का लातो ना बर्फ त्याला सांग ना मग बगर थोड़ा क्या ना एकदम काय बसते हो. काफी अच्छी फील्डिंग, जी जान लगा के खेल रहे वर्धा वाले. डाई लगा के फील्डिंग अपनी बिल्कुल. एक बॉल छोड़ा बोला की चांस चार बॉल पकडले. बरं बॉल ढकलून नाही जात नव्हते बाउंड्री रशी हळू वालते. उसको बर्फ मत डालना बोलना. इसी बीच स्टेज पर गन्ने की रस की व्यवस्था. बसना साहब देखना गलावला बैठा मत बच्चों को. तुमचे साहेबांचं नाव सांगा. यूट्यूब लाईव्ह वाल्यांनी थोडस एक लक्ष द्यावं की म्हणजे ऑनलाईन वर याच्यात तुमचं नाव येत नाही आहे बॅट्समन आणि बॉलरचे. काही अपडेट करायचं असेल तर करून घ्यावं. चांगला फुटबॉल घ्यायचा जरा. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट.
आशू असतील आशू. आशू 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 आपला कोट्यातील दुसरं षटक. दुसरा षटक घेऊन दुसऱ्या षटकाचा पहिली गेंद लेकर ऑन मार्च. गेंदबाजी का सामना करने के लिए अमोल ठाकरे तैयार. और अच्छी तरह से खेला है लेकिन फील्डर के हाथ में सीधा. फील्डर ने अच्छी फील्ड करके बॉल को लौटाया बॉलर के पास. अमोल ठाकरे एक रन पे संतुष्ट. बॉलिंग अपनी बॉलिंग मार्च पर तैयार. इसी बीच हलती हुई रन संख्या. स्कोर ओ अच्छे तरीके से कैच करते हुए 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन बम को पकड़ना पहला विकेट लोकपाल का विजिट. अरे दीवानो मुझे पहचानो हमारे जाने माने फलंदाज श्रीकांत सीड़ा में अरे दीवानो अभिषेक को सीड़ा में स्टॉप. श्रीकांत सीड़ा में काफी जाने माने बैट्समैन अमरावती के, लेकिन वो सिर्फ रात को ही खेल सकते हैं. दिन में उनको बॉल का कोई ये नहीं आता. न्यू बैट्समैन नेम सूरज असतील नवीन फलंदाज. सूरज और ये वाइड गेंद. अंपायर का इशारा वाइड बॉल का. इसी अतिरिक्त रन साथ रन संख्या. आता तर थोडं प्रेशर हलकं होणार नाही. ती वाढवतो का तू बसून इसी बीच अमोल ठाकरे ने इसको पॉइंट की दिशा में खेल के एक रन ले लिया है. समझबूझ के साथ गेंदबाजी कर रहे हैं अमोल ठाकरे. जानते हैं अगर बॉल बनने के बाद अगर अपन रहे तो जो स्कोर है वो चेस कर सकते हैं, तो वो अपने हिसाब से रक्षात्मक ढंग से बल्लेबाजी कर रहे हैं. और इसी के साथ बॉल पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या. इसी बीच बोल्ड हुए और हमारे ग्रीन रिवॉल्यूशन की टीम यहाँ पर ग्राउंड पर परीक्षित को चांगोले और उनके जिया छोटे साहब ग्राउंड पर मजा लेते हुए. सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तो लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो टकर जला तेरी नजर ले जाए दे प्रेम नगर सामे ऐसा मैं अरे सामे आजा सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे अमोल ठाकरे परम सामे सनम सामे. अमोल ठाकरे की आता बॅटिंग करण्याकरता आलेले आहे जेजेचं लॉंग फॉर्म तर मला माहित नाही, पण त्यांच्या टी शर्टवर जे लिहिलं दिसतंय. 1 नंबरचे त्यांचे टी शर्ट. तर जगदीश जाधव जे हमारे सहयोगी शुभानंद एग्रोटेक के संचालक दिनेश भोकड़े ने हमें बताया कि वो जग्गू जादव है, काफी जाने माने प्लेयर है. फुलटॉस गेंद थी लेकिन फुलटॉस गेंद को फायदा नहीं ले सके. जिस हिसाब से गेंद दी, पहली गेंद दी, रक्षात्मक ढंग से खेलकर 1 रन ले लिया. घुमा कर खेलना चाहते थे, बल्ले और बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ. गेंद
स्क्वायर लेग की दिशा में। विकेट कीपर ने उसको दौड़कर फील्ड किया और इसी बीच ओवर की समाप्ति। स्कोर सांगा प्लीज। स्कोर प्लीज। सेकंड कॉमेंटेटर मराठी। 16 धावा, तीन ओव्हर 16 धावा, 16 एक विकेट, बरोबर. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं अपडेट देत जा आम्ही विचारल्यानंतर. विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या चौथा वरचा उत्पन्नासाठी पहिला आजच वापरा बॉल घेऊन GRA इलाइट. मिक्स बॉलर ने मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA इलाइट. व्हाइट बॉल का इशारा अंपायर का. अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 17 रन. काफी अच्छी तरीके से खेला है कवर की दिशा में 1 रन के लिए. अगर यवतमाल को अगर मैच में बने रहना है तो बड़े हिट्स की जरूरत है. भी चौथा ओवर इन प्रोग्रेस है और जो पहाड़ जैसा लक्ष्य है 100 रन का, उसको अगर चेस करना है तो उनके पास जो अरे घुमा कर खेला है. शायद मेरे शब्द बल्लेबाज के कान तक पहुंच गए थे तो उन्होंने अपना एक जलवा भी करना चालू कर दिया है. पटकी हुई गेंद थी का पूरा फायदा उठाया है और गेंद को बाहर भेज दिया है. 6 रन के मला असं वाटतं हा बॉल हरवला आहे. बॉल वापस म्युझिक स्टॉप. और फिर से वापस गेंदबार. दूसरा छक्का. जैसे देखा गेंद पाले में है, उठा के खेल दिया सीधा बॉर्डर के बाद 6 रन. जिस चीज के उनके इंतजार था अब गेंद बन गया है तो अभी कड़े प्रहार कर रहे हैं और बढ़ती हुई रन संख्या. स्कोर प्लीज. 30 धावा. 30 रन. चौथा ओवर इन प्रोग्रेस, 4th ओवर इन प्रोग्रेस. अच्छी गेंद थी. यॉर्कर लेंथ गेंद थी. सीधा ब्लॉक होल के में डाला था. हमारे सहयोगी क्रांति कुमार संतरा के डॉक्टर वो बता रहे हैं कि यानी सब चीज में वो इंटरेस्ट रखते हैं. देखो एक चीज में नहीं है, वो क्रिकेट में भी उनका इंटरेस्ट काफी है. जानते हैं ब्लॉक होल, यॉर्कर, संतरा में बैक्टीरिया है तो क्या लेना चाहिए. और पटकी हुई गेंद थी. ऑफसाइड की दिशा में खेला हुआ है शॉट. सीधा 6 रन. काफी अच्छा शॉट. अभी तक जो 6 रन है
ये जो सिक्स है ये लाजवाब सिक्स था, पटकी हुई गेंद थी और बिल्कुल सही तरीके से जानते थे गेंद और बल्ले का सही तरह से संपर्क, और गेंद जैसे बल्ले को छू के गई समझ गए थे कि वो बाहर है। जे नहीं, सॉरी जे नहीं है। इस ओवर में 3 छक्के आ चुके हैं और 4 वापस, 6 रन वापस। ये ओवर में जो आया है 4 बैट्समैन नेम काय छक्के मारले 4। हॅलो, सेकंड कॉमेंटेटर मराठी, बॅट्समॅन नेम सांगा तिथून। सूरज आहेत ते फलंदाज। सूरज 1 मिनिट। 4 ओव्हर नंतर रन स्कोर 2 मिनिट प्रतीक्षा करा। बॉल बाकी आहे, सॉरी। षटकार असेल हा। धाव संख्या 43 धावा। 43 धावा और वापस खेला है, देखना है हवा में कैसे कैच होता है या नहीं होता है। ये छक्के की आतिशबाजी आज 5 छक्के ओवर में, 5 छक्के। कल अमरावती डायमंड कल अमरावती के अभिषेक कड़ू ने 5 छक्के लगाए थे 5 बॉलों पर। आज फिर वापस सिलिकॉन बेस्ड नॉन 5 बॉलों में 5 छक्के ऍक्टिव्हेटर आहे। सूरज ने लगाए। पिकांच्या फवारणीत उगता हुआ सूरज काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। नॉन स्ट्राइक पर है जे, स्ट्राइक पर अभी जे स्ट्राइक करेंगे। भागांवर 4। शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते। भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव। स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव। ग्रीन रेवोल्यूशन 4 ओवर की समाप्ति के बाद 46 रन बरोबर स्कोरर। धाव संख्या 49 धावा। 49 धावा, सॉरी 4 ओव्हर 49। 4 षटक समाप्त। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 49 धावा। एक अतिशय सुरेख टप्प्यावरचा चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल। अतिरिक्त धाव। या वाईट बॉल नंतर 50 धावा, 50 रन्स। कट करून खेळलेला हा बॉल, 1 रन। परत सूरज स्ट्राइकवर। सूरज 8 बॉल मध्ये 31 रन खेळून स्ट्राइकवर। वर्धेवाले सल्फर वापरणार नाही ना, नुकसान होईल ना। और
पुन्हा सूरजचा तोच रिप्ले. सूरज सर्जाच्या एक चमूचा एक गोंधळ निर्माण करून दिलाय सूरज. प्रत्येक बॉल बाहेर. यॉर्कर लेन की गेंद थी. अंपायर का इशारा वाइट, लेग स्टंप के बाहर, वाइट का इशारा और बढ़ती हुई रन संख्या. ओ घुमाकर खेलना चाहते थे, बैट और बल्ले का कोई संबंध नहीं. इसी बीच अंपायर का इशारे की राह देखेंगे. लेग बाइज है या बैट से निकला हुआ रन है. अंपायर का कोई इशारा नहीं. धाव संख्या 59 धावा. 59. 2 विकेटच्या नुकसानानंतर 59 धावा. हॅलो. मराठी कॉमेंट्रेटर, दर्शकाची इच्छा आहे की तुमची कॉमेंट्री ऐकावी, तर तुम्ही चालू करा तिकडनं. चारा खेळ आहे. संख्या जर बघितली दोनच्या मोबदल्यामध्ये यारा लेजंड ज्युनियर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सूरज ठाकरे यांच्या फळीमधून पुन्हा अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू, निर्धाव चेंडू येईल. षटक समाप्त होत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 61 धावा. गड्याच्या बदल्या यारा लेजंड ज्युनियर संघ. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस मैदानावरती मैदान क्रमांक 1 वर खेळवला जात आहे. सामना यारा लेजंड ज्युनियर संघ अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRAचे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ॲग्रीटेक वर्धा आणि मीडिया आणि थेट प्रेक्षकांना प्राप्त झालं, ज्यांचं सहकार्य लाभलंय ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक अमरावती. खूप खूप आभार असतील या सर्वांचे. बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि काय सामना रंगतोय मैदानावरती. स्ट्राईक फलंदाज सूरज ठाकरे काय फलंदाजी करतात. एका षटकामध्ये 5 षटकार लगावलेत सूरज यांनी. आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील सूरज ठाकरे. समीर असतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. आता बघायचं आहे पुन्हा सूरज.
एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू असेल. निर्धाव चेंडू येतो आहे. समीर असतील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. काय फलंदाजी पाहायला मिळते सूरज यांच्या फळीमधून आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील. एक खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला सीमा रेषा पार. दोन षटकांचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या जर बघितली तर 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यारा लेजंड ज्युनियर संघ फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला यारा लेजंड संघाच्या फलंदाजांकडून. अतिशय विस्फोटक फलंदाजी करतायत सूरज. 45 धावांवरती खेळतायत सूरज. अवघ्या चेंडू आणि 45 धावांची खेळी केली आहे सूरज. आता मात्र थोडासा वाईड स्वरूपाचा हा चेंडू. 2 धावा मिळतात त्या अतिरिक्त धावा. धावा संख्या 69 धावा. क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संख्या बघितली तर 69 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका उसळी घेणार हा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतो मैदानात परंतु चेंडू आला नाही. जगदीश जा पुन्हा एकदा सज्ज असतील समीर. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सूरज यांचा. आता मात्र झेलबाद व्हावं लागतंय. मोठा मासा गडाला. मोठा हात निश्वर असतील नवीन फलंदाज. बघायला मिळाले आपल्याला फलंदाज समीर. एक मोठा हात लागला यारा लेजंड ज्युनियर संघाच्या रूपामध्ये. नागपूरमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्यांच्या नावी होता निश्वर मैदानावरती तैनात असतील निश्वर. पाच 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 71 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र पंचाकडे अपील होते आहे.
नाही याची नोंद घ्यायची. खेळाडूंनी कोणीही पंचासोबत वाद घालू नये. नॉट आउट असेल. सामना चालू ठेवा. अंपायर डिसिजन घेईल. मैदानाचा कुठलाच खेळाडू बाहेर जाणार नाही. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. भाऊ सामना चालू करा. सामना चालू ठेवा. अशी नवीन प्रथा पाळू नका. नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. खेळाडू नॉट आउट आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. कोणी करणार नाही. कृपया पंचांना विनंती आहे. विधान साहेब मॅच चालू करा. विधान साहेब पंच कमिटी परा खोपडे ग्राउंड याची पंच कमिटी. कुठं झाला. पराग तुला आवाज देता इकडे कोणतरी. धावा संख्या 71 धावा. या टुर्नामेंटला आर्थिक सहकार्य करणारे गिन रिव्हॉल्युशन ॲग्रोटेक अमरावती, ॲग्रोस्टार जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड गुजरात, आदिनाथ ॲग्रो एजन्सीज अमरावती. सौरभ असतील ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची विस्फोटक फडी मैदानावरती केली होती. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील सौरभ. सौरभ एक मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. परंतु पोहोचू शकले नाहीत सौरभ चेंडू पर्यंत. मात्र एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक अतिशय अनुभवशाली कौशल्य असलेले फलंदाज. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जगदीश जाधव यांच्याकडून.
एक हलक्या हाताने खेळू काढला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धाव करून येतात त्या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण होती आहे. एक फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव. धावा संख्या 80 धावा. गांधी सिटी बी संघाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थोडासा बदल आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती होत आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये खेळू काढला हलक्या हाताने एक धाव पूर्ण करताय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का परंतु नकार देत आहेत निश्वर. पुन्हा मोठा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. विनंती असेल सिल्लोड संघाला आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 87 धावा 70 जाऊन पोहोचते धाव संख्या. नंतर खेळला जाणारा सामना दोन्ही ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. स्वप्नील सोनटक्के 87 धावा. गांधी सिटी बी चे सर्वात चांगले बॉलर. आता या ओव्हर मध्ये काय चमत्कार करतील हे बघायचं आहे. स्कोअर च्या हिशोबाने समोर आहेत निश्वर आणि बॉलिंग 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. एका फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बाईच्या स्वरूपात अतिरिक्त 4 धावा येत आहे. 5 अतिरिक्त धावा मैदानावरती येत आहेत. धावा संख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 92 धावा. 92 धावा जाऊन पुन्हा फुलटॉस चेंडू होता. खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील. मिळती आहे एका संख्या 93 धावा. आणि होती अशाच मोठे पटके खेळण्याची आणि तेच करतायत निश्वर. पुन्हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू खेळून काढल्या सरळ हाताने एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघायचा आहे परंतु संतुष्ट आहे एका धावेवरती. धावा संख्या 94 धावा. 8वं षटक आहे प्रगतीपथावरती आणि स्वप्नील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असतील. आता मात्र निश्वर असतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडासा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र एकच मात्र धाव मिळती आहे. धाव संख्या 95 धावा.
पुन्हा फुलटा स्वरूपाचा हा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आपल्याला कव्हरच्या रिजन मध्ये थोडस मिसफील्ड झाली मात्र एक धाव मिळते जगदीश यांना आता दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असतील मिडॉनच्या स्थानावरती 1 धाव सन्मान दिला या चेंडूवरती निर्धाव चेंडू आहे तो षटक समाप्त होत आहे 8 षटक समाप्त 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघितली तर 98 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये यारा लेजंड ज्युनियर संघ तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते भरघोस पिकाच्या श्रीकांत असतील संघाचे कर्णधार गोलंदाजी मार्कवर सज्ज शेवटचं षटक सांगण्यास हरकत नाही जर षटकामध्ये सामना संपवला जगदीश यांनी विचार केला तर 4 धावांची आवश्यकता 12 चेंडू 4 धावा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आता मात्र चेंडू हवेमध्ये काय प्रयत्न पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला चेंडू मात्र हवेमध्ये होता पण पोहोचू शकले नाही झेल सुटतोय 1 धाव मात्र अर्जित करतायत दोन्ही फलंदाज आता आवश्यकता 11 चेंडू 3 धावांची ज्युनियर संघाला Next team, please line up. Next team.